आई वडील आहेत तोपर्यंत. नाथबाबांचा हृदयाला स्पर्श करणारा संदेश. बाळा, आज नाथबाबा तुला काही सांगायला आले आहेत. थोडा वेळ शांत बस आणि मनाने ऐक, कारण आजचे शब्द तुझ्या हृदयाला स्पर्श करतील, कदाचित तुझ्या डोळ्यात पाणीही आणतील. बाळा, या जगात खूप नाती आहेत, मित्र आहेत, अनोळखी आहेत, ओळखी आहेत, प्रेम आहे, पण एक सत्य लक्षात ठेव, आई वडिलांसारखं नातं या जगात दुसरं कुठेही नाही. तू लहान होतास तेव्हा तुला चालताही येत नव्हतं. तुझ्या आईने तुला हात धरून चालायला शिकवलं. तुझ्या वडिलांनी तुला पुढं नये म्हणून स्वतःचे कष्ट विसरले. रात्रभर तू झोपला नाहीस तरी आई तुझ्या डोक्यावर हात ठेवून बसली होती. आणि सकाळी वडील कामाला गेले फक्त तुझं भविष्य चांगलं व्हावा म्हणून. आज तू मोठा झालास, तुझ्याकडे मोबाईल आहे, मित्र आहेत, तुझं स्वतःचं आयुष्य आहे. पण एकदा मागे वळून बघ, तुझे आई वडील मात्र अजूनही तेथेच उभे आहेत. ते आजही तुझी वाट बघतात. तू कधी बोलवशील म्हणून, तू दोन प्रेमाचे शब्द बोलशील म्हणून. नाथ बाबा सांगतात किंवा म्हणतात, बाळा, आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची किंमत ओळख, कारण जेव्हा ते नसतात ना तेव्हा घर मोठं असतं पण घरात ऊब नसते. भोजन असतं पण आईच्या हाताची चव नसते. आणि आयुष्य असतं पण आई वडिलांच्या सावलीची ताकद नसते. एक दिवस असा येतो जेव्हा तू त्यांच्या खोलीत जातोस आणि तिथे शांतता असते, त्यांचा आवाज नसतो, त्यांची हाक नसते. आणि त्या दिवशी तुला आठवतं की त्यांनी तुला किती वेळा हाक मारली होती आणि तू म्हणालास, आता वेळ नाही. नाथ बाबा म्हणतात, बाळा, जर तुझे आई वडील अजून जिवंत असतील ना तर आज तुझ्या जवळ बस, त्यांच्याशी बोल, त्यांच्या पायाला स्पर्श कर, कारण आई वडिलांचे पाय म्हणजे पृथ्वीवरती सर्वात मोठे तीर्थस्थळ आहे. आईची काळजी कशी घ्यावी, कधी कधी तिच्या जवळ बस, तिच्याशी दोन शब्द बोल, तिला विचार, आई तू थकली नाहीस ना, तिला तुझ्या प्रेमाची गरज आहे. वडिलांना काळजी कशी घ्यावी, वडील कधीच सांगत नाहीत पण त्यांच्या मनात खूप काही असतं. कधी त्यांच्याजवळ बस आणि फक्त एवढं म्हण, बाबा तुम्ही आहात ना म्हणून मी मजबूत आहे. बाळा, या जगात खूप लोक भेटतील पण आई वडील पुन्हा भेटणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम कर, त्यांची सेवा कर, कारण नाथ बाबा म्हणतात, ज्यांनी आई वडिलांची सेवा केली त्यांच्यावर देव स्वतः प्रसन्न होतं. आज जर तुझे आई वडील तुझ्या जवळ असतील तर हा व्हिडिओ संपल्यावर त्यांच्याकडे जा आणि फक्त एवढंच म्हण, आई बाबा मी तुमच्यावरती खूप प्रेम करतो. कदाचित तुझ्या या एका वाक्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतील. नाथ बाबांचा आशीर्वाद आहे बाळा, आई वडिलांची सेवा कर, त्यांचा सन्मान कर, कारण आई वडिलांस आहेत तोपर्यंत तुझ्या आयुष्यात देव स्वतः राहतो किंवा स्वतः राहण्याचा प्रयत्न करतो. अलख निरंजन आदेश. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथ हाय नमः. ओम चैतन्य श्री नवनाथ हाय नमः.